आपण पाहणार आहोत झटपट असे दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे किंवा थालीपीठ म्हणलं तरी हरकत नाही। झटपट बनवून तयार होतात, चवीला देखील छान बनतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दुधी भोपळ्याचे पराठे हे आवडीने खातील। दुधी भोपळ्याची भाजी फार आवडीने खाल्ल्या जात नाही, त्यामुळे जर असे वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याचा वापर करून जर पराठे वगैरे छान बनवले तर नक्कीच ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात। तर हे पराठे बनवण्यासाठी इथे मी एक भोपळा घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 5 ते 6 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत व 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी हरकत नाही। आता आपण हे भोपळ्याचे जे काट आहेत ते आपण काढून घेऊयात आणि मी हे थोडंसं छिलून घेणार आहे। जर थोडा हा भोपळा तर मुळात कवळा आहे, जिथं मला थोडंसं जाडसर वाटतंय तर ते मी काढून घेणार आहे। जर तुमचा जास्त जाड असेल तर तुम्ही थोडंसं काढून घ्या, अदरवाईज कवळा असेल तर तुम्ही डिरेक्टली तसंच खिसलं तरीही चालतो। तर आता मी एका खिसणीच्या साहाय्याने हे व्यवस्थित खिसून घेणार आहे। बनवायला सोपे आहेत आणि चवीला देखील छान ते छान तयार होतात। तर आता हे पूर्ण खिसून झालेलं आहे, मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे व ते एका पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे। का धुवून घेणार आहे तर हे थोडंसं लगेचच त्याचा रंग चेंज होतो, लालसर पडायला लागतात, त्याच्यामुळे मी हे थोडंसं एका पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, लसण व जिरे, ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, याचं मी हिरवं वाटण करून घेत आहे। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 3 चमचे बेसन पीठ घेणार आहे। जे आपण आता हिरवं वाटण बनवून तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालूयात। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद घालूयात, 1 चमचा धनेपूड घालूया। अगदी थोडीशी मी कस्तुरी मेथी घातलेली आहे। कस्तुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर असेल तर घाला, अदरवाईज स्किप केली तरी हरकत नाही। आता जो आपण भोपळा खिसून घेतला होता तो याच्यामध्ये मी घालणार आहे। तुम्ही पाहू शकता, मी धुवून जरी घेतला तरी लगेचच याचा थोडासा हलकासा रंग चेंज झालेला आहे। तुम्हाला जेव्हा त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याच वेळेस तुम्ही खिसून डिरेक्टली याच्यामध्ये टाकला तरी हरकत नाही। चवीनुसार मीठ, भोपळ्याला पाणी सुटायला लागतं, त्याच्यामुळे होता होईल तेवढं मी त्या भोपळ्याचं जे पाणी असतं त्याच्यामध्येच मी हे पीठ भिजवून घेणार आहे। अगदीच गरज वाटेल तिथं थोडंसं पाणी घालून घेणार आहे। आपलं पीठ छान भिजलंय, मी 5 ते 10 मिनिटं तसंच भिजवून घेतलं होतं। तर आता इथे मी एक छान सुती कपडा घेतलाय, तो ओला करून घेतलेला आहे। आपल्याला थालीपीठ करायचंय तर मग मी हे थापून घेणार आहे। जर तुम्हाला पोळीसारखं लाटून घ्यायचं असेल तर तुम्ही पोळीसारखं लाटलं तरी हरकत नाही। जर पोळीसारखं लाटायचं तर थोडंसं पिठाची जी कन्सिस्टन्सी असेल तर ती थोडीशी घट्ट अशी ठेवा, तुम्हाला जेणेकरून लाटता येईल। तर मी असं थोडंसं गरज वाटेल तर तिथे तुम्ही पाण्याचा हात घेऊन असं थापून घ्या। तर मी असं पोळीच्या आकाराच्या साईजचं हे व्यवस्थित सगळीकडून गोल आकारात मी हे थापून घेणार आहे। फार काही पातळ किंवा फार काही जाड असं ठेवलं नाहीये, मी मध्यम ह्याने ठेवलेलं आहे। तवा तोपर्यंत मी गरम होण्यासाठी ठेवला होता। डिरेक्टली मी आता हे आपण तव्यावर घालून घेऊयात। थोडासा खरपूस रंग येईपर्यंत मी हे छान एक साईड भाजून घेतलेली आहे। तर दोन्ही साईड आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायच्यात। इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करून हे परतवू शकता। मी इथे तेल लावून घेतलेलं आहे सर्व दोन्हीकडून मस्त। तर अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ एक एक करून बनवून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर मध्ये त्याला गोल आकाराचे छिद्र करा, अदरवाईज तुम्ही नुसतं गोल आकार करून थापले तरी हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। पण लहान मुलांना जर असं काही करून दिलं तर ते अजून आवडीने खातात, वेगवेगळे शेप वगैरे। तर दोन्ही साइडनी व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत छान।
तर इथे माझे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. मी काही म्हणजे गोल आकारात केलेले आहेत, तर काही मी डिरेक्टली पोळीसारखे करून घेतलेले आहेत. म्हणजे फक्त त्याला मध्ये छिद्र वगैरे काही पाडलेलं नाही आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, दोन्ही साईडनी ते छान भाजून घेतलेत मी आणि अगदी मऊ असे सॉफ्ट तयार झालेले आहेत ते. चवीला देखील ते छान बनवून तयार होतात आणि खरंच म्हणजे लहान मुलं देखील आवडीने खातात. तर इथं पाहू शकता, हे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी, सॉस तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. ते तर पाहू शकता, आपले दुधी भोपळ्याचे पराठे बनवून तयार आहेत. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.